ओम नमो भगवते वासुदेवाय. मनात विचार आला आणि देवहूती समोर कर्दम महामुनींनी तोच विचार प्रकट केला की तुला अपेक्षित असलेलं सर्व सुख मी दिलंय. माझी सगळी कर्तव्य मी पार पाडलीत. जे तुला दिलंय ते तुझ्या अधिकारातलंच आहे. तो काही माझ्याकडनं केलेला उपकार नव्हे. पण तरी सुद्धा आता माझी कर्तव्य पार पाडल्यानंतर माझी जी पहिली प्रतिज्ञा आहे त्या प्रतिज्ञेप्रमाणे संन्यास स्वीकारायला तो आता मला अनुमती द्यावीच. कर्दम महामुनींचा मनोदय तिला कळला, तिने जाणला. आणि एकीकडे आपल्या पतीचा वियोग होणार हे मरणप्राय दुःख उरामध्ये भरलेलं असून सुद्धा त्या दुःखावर संयमानं तिनं विजय मिळवला. आपल्या डोळ्यातले अश्रू त्याचा एक थेंब सुद्धा बाहेर पडू न देता चेहऱ्यावर तिने मंद असं स्मित आणलं, प्रसन्न चित्त दाखवलं आणि आपल्या पतीसमोर नतमस्तक होऊन पायाच्या अंगठ्याच्या नखानं, किती सुंदर होती ती, पायाच्या बोटांची नख सुद्धा एखाद्या मण्यासारखी चमकत होती. तर त्या अंगठ्याच्या नखानं ती जमीन कुरतडत अधोबदन होऊन त्यांच्याशी बोलायला लागली. आपल्या मनातल्या दुःखाचा आपल्या पतीला कुठेही लाग लागू नये, दुःखाची जाणीव त्यांना होऊ नये, ही पुरेपूर काळजी घेत पण अत्यंत नम्र हृदयानं, नम्र मनानं तिने त्यांची प्रार्थना केली. ती म्हणाली, भगवान, आपण जी काही प्रतिज्ञा केली होती त्या प्रतिज्ञेप्रमाणे आपण आपली सगळी कर्म आपली सगळी कर्तव्य पूर्ण केलेली आहेत, पार पाडलेली आहेत. तरी सुद्धा मी आपल्याला शरण येते. आपण आणखीन एकदा माझ्यासाठी अभयदान द्यावं की ते मिळाल्यानंतर माझ्या मनातली इच्छा मी आपल्यापाशी व्यक्त करू शकेन. आत्यंतिक सुख, त्या सुखाचा सर्वोच्च क्षण असलेला असून सुद्धा त्याच वेळेला चित्तामध्ये वैराग्य आणि त्याग हे जागृत असणं हे खरं पुरुषार्थाचं लक्षण आहे. केवळ काही संकट आली, काही दुःख ओढवली की मग सामान्य माणसं ते वैराग्याच्या गोष्टी करतात, तो पळपुटेपणा आहे. सुखाच्या सर्वोच्च क्षणी सुद्धा आपल्याला त्या सर्व सुखाचा त्याग करून भगवत प्राप्तीसाठी संन्यास घेण्याची बुद्धी व्हायला पाहिजे. त्या सुखाचा त्याग करण्याचं धैर्य माणसाच्या ठिकाणी असलं पाहिजे. आपल्याला जे ऐश्वर्य मिळालंय त्या ऐश्वर्याचा कर्दमांच्या चित्तामध्ये कुठल्याही प्रकारचा अहंकार नव्हता आणि लोकांनी सुद्धा त्याच्याबद्दल आश्चर्य वाटावं किंवा त्याच्याबद्दल शंका घ्यावी अशी त्यांची स्थिती नव्हती. स्वतः दीर्घकाळ उग्र तप आचरून भगवत कृपेने मिळालेलं ते ऐश्वर्य त्यांना होतं. त्या ऐश्वर्याच्या जोरावरच देवहूतीचे सगळे भोग त्यांनी पुरे केले, आपलं कर्तव्य पार पाडलं. तिला संतान प्राप्ती झाल्यानंतर आता पुढचा जो काळ आहे तो मी पुन्हा माझ्या भगवत आराधनेमध्ये घालवायला हवा
ही आपल्या ठिकाणची कर्तव्याची जाणीव त्यांना झाली आणि म्हणून त्यांनी देवहूतीकडे प्रार्थना केली, विनंती केली की आता तू मला संन्यास घ्यायला परवानगी द्यावी, अनुमती द्यावी. पदरात 9 मुली आहेत. हे बघितल्यानंतर देवहूतीने त्यांना प्रार्थना केली की अहो तुम्ही संन्यास घ्यायला माझा विरोध नाहीये, पण ह्या 9 मुलींचा योग्य ठिकाणी विवाह करून देणं, त्यांच्यासाठी योग्य वर शोधणं, हे सुद्धा आई वडील म्हणून आपल्या दोघांचं कर्तव्य आहे, ती आपल्या दोघांची जबाबदारी आहे, दायित्व आहे ते. तेव्हा आधी त्या 9 कन्यांचा आपल्याला विवाह करायला पाहिजे आणि त्यानंतर आपण जर वनात गेलात संन्यास घेऊन तर मी इथे एकटी राहील, तर मला कोणीतरी इथे आधार उपलब्ध असला पाहिजे की ज्याच्यामुळं माणसाच्या जीवनात जी अनेक प्रकारची दुःख संकट येतात, ती दुःख ती संकट नाहीशी होतील, असा काहीतरी मला आधार आपण उपलब्ध करून द्यावा. पुढे म्हणाले की अहो आतापर्यंत आपल्या बरोबर सुखाच्या लाटांवर मी तरंगत होते, आनंदाच्या लाटांवर तरंगत होते, किती काळ गेला माझं मलाच कळलं नाही, पण आतापर्यंत सगळा काळ मी माझ्या इंद्रियांच्या विषयांमध्ये आसक्त राहून आणि आपल्याबद्दलच्या अनुरक्तीत लुंबून गेल्यामुळं घालवला. आपला प्रभाव मला माझ्या ठिकाणच्या अज्ञानामुळे मला कळला नाही. तो जर कळला असता तर इंद्रिय सुख, विषय सुख यामध्ये मी एवढी डुंबलीही नसते. पण आता झालं ते झालं. हा जो सहवास आपला मला मिळाला तो ह्या पुढे तरी माझ्या ठिकाणचं असलेलं जे संसार भय आहे ते नाहीसं करणारा व्हायला पाहिजे. आणि अनेक थोरा मोठ्यांकडनं मी ऐकलंय की अज्ञानानं जेव्हा असत पुरुषांच्या, दुष्ट पुरुषांच्या बरोबर आपण संग करतो, त्यांच्या सहवासात राहतो, त्यावेळेला तो जो संघ आहे हा सदैव संसाराच्या बंधनाचं कारण ठरतो. पण त्याच संघाचा विषय जर सत्पुरुष असतील, संत असतील, तर मात्र तो संघ सदैव असंगताच जीवाला प्रदान करतो. संगोय संस्कृतेर हेतु असत्सु विहितो धिया स एव साधु शुकृतो निस्संगत्वाय कल्पते. सत्संगत्वे निस्संगत्व असं आचार्यांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे, आद्य शंकराचार्यांनी. संतांचा, सत्पुरुषांचा संघ हा सदैव माणसांना निस्संगत करतो आणि विषय वासनांमध्ये डुंबलेल्या बुडलेल्या असत पुरुषांचा संघ हा माणसांना सदैव निरनिराळ्या कर्मांमध्ये ढकलून जन्ममरणाच्या चक्रात अडकवतो. वेदव्यासाने इथे संघ हा शब्द वापरलाय. संघ शब्दाचा प्राकृत भाषेतला अर्थ आहे साथ, सहवास, आणि संस्कृत अर्थ आहे आसक्ती. आपण जी जी काही कर्म करतो त्या कर्मफळांच्या बद्दल जर आपण आसक्त असू, कुठल्या ना कुठल्या पुरुषांच्या, माणसांच्या संघात राहून, तर तो सत्संग ठरत नाही, तो कुसंगच ठरतो. पण संतांच्या, सत्पुरुषांच्या संघात राहून जर आपण काही कर्तव्य केली, कर्म केली, तर त्यांच्या सहवासाच्या प्रभावामुळं तो संघ सुद्धा माणसाला निसंग बनवतो आणि भगवंताकडे घेऊन जातो.
जन्ममृत्यूच्या चक्रातून माणसाची सुटका करतो. महाभारतकारांनी म्हणजे वेदव्यासाने एका ठिकाणी म्हटलंय, संगत सर्वात मनात त्याज्य नचेत त्यक्तुंच शक्यते, की कुठलाही संघ हा सदैव टाळलाच पाहिजे. पण यदा कदाचित जर संघ टाळता आला नाही तर निदान सच सत्सु विधातव्य संत संघस्य भविष्यम्. आम्हाला मग संघ करायचाच असेल, सहवास कोणाचा घ्यायचाच असेल तर तो संतांचा, सत्पुरुषांचा, भगवत भक्तांचा करावा. कारण असा जो सहवास असतो, असा जो संघ असतो, हा संसार सुखाचं, संसार दुःख जे आहे त्याच्यावर औषधरूप ठरतो. देवहूतीला आपल्या आजूबाजूच्या ज्येष्ठ श्रेष्ठ लोकांकडनं हे कळलेलं होतं आणि म्हणून तिने हे बोलण्याचं धाडस केलं. पुढे काय झालं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.